अजिबात पातळ, आंबट न होता मस्त क्रीमी घरच्या घरी आपण 2 पद्धतीचं मस्त असं श्रीखंड तयार करणार आहोत. त्यासोबतच मस्त अशा पुऱ्यांची सुद्धा रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. श्रीखंड तयार करण्यासाठी इथे आपल्याला दही पाहिजे आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असं दही लागलेलं आहे. या दह्याची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे. श्रीखंड तयार करण्यासाठी आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे. जर तुम्ही आंबट दही घेतलं ना, तेवढी जास्त साखर तुम्हाला त्यामध्ये टाकावी लागेल. त्यामुळे श्रीखंड बनवण्यासाठी फ्रेश दहीच घ्यायचं आहे. इथे मी खाली एक बाउल ठेवला आहे, त्यावर चाळणी ठेवली आहे. त्यावरती सुती कपडा घालायचा आणि हे सर्व दही यामध्ये आपल्याला घालायचं आहे. कपड्याचे सर्व टोकं गोळा करून घेतले आणि याची पुरचुंडी तयार करून घेतली आहे. याच्यावर वजन ठेवायचं आणि 5 ते 6 तासांसाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. यामुळे यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून जाईल. 5 तास झालेले आहे. आता उघडून पाहूया. इथे आपला अगदी मस्त असा चक्का तयार झालेला आहे. पनीर असताना अगदी त्याप्रमाणेच हे दिसतं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश दिसत नाहीये. छान असा घट्ट गोळा तयार झालेला आहे. श्रीखंड तयार करण्यासाठी आपल्याला केसर लागणार आहे. त्यासाठी इथे मी 8 ते 10 केसरच्या काड्या घेतलेल्या आहेत. कोमट दुधामध्ये भिजू घालायच्या, त्यामुळे रंग छान येतो. आता हे बाजूला ठेवून देऊया. तयार केलेला चक्का एका बाउलमध्ये घातला आणि विस्करच्या साहाय्याने असं फेटून घ्यायचा. त्यामुळे श्रीखंड आपलं छान क्रीमी आणि मलाईदार बनतं. हवं तर तुम्ही चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता, पण आपला चक्का इथे अगदी मस्त तयार झालेला आहे. अजिबात पातळ नाही आहे. तुम्ही पाहू शकता घट्ट असा चक्का तयार झालेला आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे पिठी साखर, केसरचं दूध आणि अर्धा चमचा विलायची पावडर घेतली आहे. सगळं छान एकत्र करून घेऊया. तुम्हाला जर यामध्ये साखर घालायची नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही खडी साखर मिक्सरमध्ये बारीक करून तीसुद्धा यामध्ये घालू शकता. इथे आपलं अगदी मस्त असं अजिबात पातळ न होता मलाईदार केसर विलायची श्रीखंड तयार झालेला आहे. अगदी भारी तयार झालं आहे. या गुढीपाडव्याला तुम्ही विकत न आणता घरच्या घरीच असं मस्त झटपट होणारं श्रीखंड नक्की बनवा. आपण अजून एक श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत, पण त्या अगोदर पुऱ्याचं पीठ मळून घेऊया. म्हणजे बरोबर आपलं पीठसुद्धा छान भिजलं जाईल. पुरीचं पीठ मळण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे, 1 चमचा साखर घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि इथे आपण बारीक रवा वापरलेला आहे. 2 चमचे कडकडीत गरम करून तेल घेतलेलं आहे, ते यावर घालायचं. सुरुवातीला तेल गरम आहे म्हणून अगोदर चमच्याने एकत्र करून आता हाताने सर्व तेल जे आहे ते पिठाला छान चोळून घेऊया. यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत अगदी खुसखुशीत तयार होतात. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्टसुद्धा मळायचं नाही, कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे. रवा भिजल्यानंतर कारण तो फुलतो, त्यामुळे किंचित घट्टसर असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एकदा हे छान मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पीठ मळलं ना तर साईडने पुऱ्यांना तडा जातील आणि पातळ जर पीठ मळलं ना तर पुऱ्या तेलकट होतात. त्यामुळे किंचित घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ हे मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. इथे आपला चक्का तयार झालेला आहे. आता हा चक्का थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया. सगळ्यात अगोदर इथे मी काही स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. स्ट्रॉबेरी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घातलं, त्यामध्ये स्ट्रॉबेरी घातल्या, अर्धा चमचा सोडा आणि 1 ते 2 चमचे व्हिनेगर घातलं आहे. छान स्ट्रॉबेरी आपल्याला ह्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत. 2 पाण्याने इथे मी स्ट्रॉबेरी धुवून घेतलेल्या आहेत. इथे आपल्याला स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. सर्व स्ट्रॉबेरी इथे मी बारीक कट करून घेतलेले आहे. गॅसवर इथे मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे घातले, अर्धी वाटी साखर घालायची आणि आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ते खाली लागू शकतं. 3 ते 4 मिनिटातच तुम्ही पाहू शकता साखर आपली इथे छान विरघळलेली आहे. चमच्याने असं थोडंसं रगडून घ्यायचं, म्हणजे स्ट्रॉबेरीचे मोठे मोठे कण शिल्लक राहणार नाही. अजून 2 ते 3 मिनिट आपण हे शिजवून घेतलं आहे. थोडंसं दाटसर झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्ट्रॉबेरीचे मोठे कणसुद्धा यामध्ये दिसत नाही आहे. छान असं घट्ट झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया.
आता बाउलमध्ये चक्का घ्यायचा आहे. हा सुद्धा आपल्याला चक्का व्हिस्करने छान फेटून घ्यायचा. त्यामुळे छान क्रीमी तयार होतो. यामध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिलेल्या नाही आहे. मस्त चक्का तयार झालेला आहे. तयार केलेला स्ट्रॉबेरीचा पल्प पूर्ण थंड झालेला आहे. आता चक्कामध्ये हा घालूया आणि छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त याला रंग आलेला आहे. त्यामुळे आपलं जे श्रीखंड आहे ते सुद्धा अगदी भारी असं तयार होणार आहे आणि चवीला म्हणताल तर एकच नंबर. प्रत्येक वेळी आपण विलायची श्रीखंड किंवा आंब्याचं श्रीखंड तर करतोच, पण ह्यावेळी तुम्ही असं स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार करून पहा. चवीला तर एकदम भारी लागतं आहे. मस्त आपलं इथे स्ट्रॉबेरी श्रीखंड तयार आहे. मी हे श्रीखंड इथे प्लेन ठेवलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता. दोन्ही श्रीखंड इथे आपले तयार झाले आहेत. आता पुऱ्यांची रेसिपी पाहूया. पीठ छान भिजलं आहे. तेलसुद्धा गरम करायला ठेवलं. पुन्हा एकदा पीठ मळून घेतलं आहे. याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. थोडंसं तेल लावून एकसारखी पुरी लाटून घ्यायची. गरम तेलामध्ये या पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आहेत. अगदी टम्म फुगतात. या गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत नक्की करा आणि कसं झालं हे मला कळवा. या गुढीपाडव्याला तुम्ही दोन्हीपैकी एक श्रीखंड नक्की बनवा. तुम्हाला कोणतं श्रीखंड जास्त आवडलं, तसेच हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा कमेंट करून मला नक्की कळवा.